जे वार्तांकन होतं आहे त्या वार्तांकनाची भाषा हे महिला विषयक विषय पुढे नेण्याकरता अतिशय उपयोगाची असते. पण कित्येक वेळेला जर निगेटिव्ह भाषा वापरली गेली तर मग मग मात्र महिलांना त्याचा खूप त्रास पण होतो. त्यामुळे माध्यमांची भूमिका ही अत्यंत जबाबदारीची असली पाहिजे असं राष्ट्रीय महिला आयोगाला वाटतं. आणि मग राष्ट्रीय महिला आयोगानं अशा पद्धतीचे एकदिवसीय कार्यक्रम आयोजित केले. त्याचा उपयोग आम्हाला अतिशय चांगला दिसतो आहे. दिल्लीमधली आत्ताच एक कार्यशाळा झाली आणि हे लक्षात आलं की महिलांविषयक कायदे जे आहेत त्याचं कित्येक वेळेला उत्तम नॉलेज नसतं, वरवरची माहिती असते किंवा भाषा वापरताना खूपदा आपण जेंडर बायस होतो आहे हे लक्षातच येत नाही. पण आजच्या या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण जेंडर न्यूट्रल भाषा कशी वापरू शकतो किंवा त्या महिलेला आपण अपराधी ठरवून तर भाषा वापरत नाही ना हे सुद्धा बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन इथे मिळतो आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या पत्रकारितेमध्ये करणं अतिशय अपरिहार्य आहे. पण मग हा आपण उपयोग पण कसा करू शकतो? फॅक्ट चेक करून घेऊ शकतो का आपण? एआयचा उपयोग करून कसं पुढे जाऊ शकतो किंवा एआयचा उपयोग होत असताना काय धोके आहेत अशा सगळ्या विषयांच्या मध्ये या कार्यशाळेमध्ये डिस्कशन होतं आहे आणि मला विश्वास आहे की ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना अतिशय उपयोगाची होईल. आज खूप आनंदाची पण गोष्ट आहे की मोठ्या संख्येनं आज मुंबईमधले पत्रकार इथं आले आहेत आणि स्वाभाविक रीतीने जसं दिल्लीमधनं आम्ही आज मुंबईत आलो आहेत आणि मुंबईमधनं आता जिल्ह्यांच्या मध्ये पण हे विषय जातील असं मला वाटतं. मी महाराष्ट्र सरकारचे DGIPRचे खूप खूप आभार व्यक्त करते की इतक्या संवेदनशील विषयामध्ये त्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलंय.